हाय हॅलो नमस्ते। तर मी आज तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जात आहे जिथे शांतता, सौंदर्य, भक्ती आणि फक्त भक्ती या वातावरणात रममाण होण्याची तुमची पण इच्छा होणार आहे। तर हे ठिकाण आहे कात्रज येथील इस्कॉन टेम्पल। हे इस्कॉन मंदिर खूपच छान, रेखीव, सुंदर आहे आणि तुम्हाला नक्की आवडेल। गेट मधून आत प्रवेश करताच दर्शन होते ते साक्षात दर्शन होते कृष्ण लल्लाचे। नागांच्या बरोबर खेळताना बघून कृष्ण भगवानांना कशाचीच भीती नव्हती हे स्पष्ट होते। अर्थात आपले कृष्ण भगवान होतेच नटखट। सगळ्या भक्तांचाही मोह तिथे आवरत नव्हता। सगळे व्हिडिओ आणि फोटो तिथे काढत होते। सुंदर बाग, बगीचे आणि खूप छान मनमोहून घेणारे तिथलं वातावरण खूपच छान होतं। आणि नाचणारे कारंजे बघून असं वाटतं की कृष्ण भगवान नक्की इथे येत असतील। आणि या ठिकाणी स्वतःच्या वजनाच्या मापाने अन्नदान किंवा कपडे दान केले जातात। आणि आता आपण जात आहोत मुख्य गाभाऱ्याकडे। सुरेख रचना, सुंदर नक्षीकाम आणि कलांनी साकारलेले हे कृष्ण मंदिर म्हणजे साक्षातच स्वर्ग आहे। यासाठी तुम्हाला संध्याकाळीच यावं लागणार आहे, तरच तुम्हाला हे छान दृश्य बघायला भेटेल। उजव्या बाजूला ग्रंथ आहे आणि डाव्या बाजूला देवालासाठी आपण घेऊन जातो त्यासाठी ते फुलं आहे। आत भक्तिमय वातावरण सुरू आहे। मंदिरामध्ये एवढं छान वातावरण आहे, तिथे काही सुचत नाही, फक्त एकच येतं, हरे कृष्णा 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 हरे हरे। आणि भजनात आपण पण तल्लीन होतो। या ज्या सुंदर मूर्त्या आहेत ती श्री जगन्नाथ, सुभद्रा आणि बलराम यांच्या मूर्त्या आहेत।
हरे रामा हरे कृष्णाच्या भजनात तल्लीन होऊन आम्ही बाहेर पडलो. इकडे कुठलं मंदिर आहे? बालाजी. आणि मंदिराच्या डाव्या बाजूला बालाजीचं खूप छान मंदिर आहे. पालक जियाजी पालक ओ जियाजी. आणि बालाजीचं मंदिर वाव क्या बात है. काय सुंदर मंदिर आहे हे. किती प्रसन्न आणि छान वातावरण वाटतं. इथं प्रत्येकाच्या तोंडातून एकच शब्द निघत होता, हरे रामा हरे कृष्णा 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 हरे हरे. Amazing! आणि इच्छा नसतानाही आमची पावले घराकडे वळाली. बाहेर आल्यानंतर आम्ही प्रसादाचा पण आस्वाद घेतला. खूपच लांबून भक्त येतात, त्यामुळे आतमध्ये हॉटेल्स पण होते. देवासाठी मी हे आणलेलं आहे ताट जेवणासाठी. कसं वाटतंय तुम्हाला? तर हे तुम्हाला मंदिर कसं वाटलं मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि या ठिकाणी तुम्ही भेट द्यायला विसरू नका. राधे राधे.